मे महिन्यात कपाशी लागवड झालेली होती. हे संपूर्णपणे नदीला मोठा पूर आला रात्री, त्याच्यामुळे अचानक सगळी कपाशी वाहून गेलेली आहे. आणि हातातोंडाशी आलेला घास, आता एक कैऱ्या दिसत आहेत, थोडी फुलपाती होती, ते संपूर्ण कपाशी टोटल जमीन लॉस झालेली आहे. आणि आमच्याकडे काही जास्त क्षेत्र बी नाही आहे, आमचा तेवढ्याच क्षेत्रावर उदरनिर्वाह होतोय. माझं नाव भूषण कैलास पाटील, पुण्यश्लोक आल्याबाई देवी होळकर. सरकारने जे कर्जमुक्ती एकदा योजना राबवली आहे ती आम्हाला आता माझ्या 55,264 रुपये माझ्या खात्यात अनुदान जमा झालेलं आहे. मी आभारी आहो. पण आमचा जो दरवर्षी पीक जे निघतं त्या पिकाला हमी भाव पाहिजे. ज्वारी, मका, कापूस, हरभरे जे काही आहे किरकोळ गोष्टी ते आम्हाला हमी भाव पाहिजे. आणि विषय असा आहे, जे रिटर्न भरतात त्यांचं जे नाव डिलीट केलं गेलं आहे त्यांना बी पीक कर्ज मिळायला पाहिजे. ते रिटर्न का भरतात? त्यांच्यावर कर्ज आहे, ते बँकेतर्फे व्याज कमी मिळालं पाहिजे म्हणून ते रिटर्न भरतात. मी कुंडाणे गावातील दिलीप गोसावी, शेतकरी. तर एकंदरीत अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना या अनुषंगाने आमच्या कर्जमाफीच्या हिशोबाने तर आमच्या अकाउंटला पैसे पडले आहेत. तर समाधानकारक आवश्यकता म्हणजे एकंदरीत सरकारचा मी आभार व्यक्त करतो. त्या अनुषंगाने कर्जमाफी ज्या पद्धतीने दिली, तर शासनाला एकच विनंती करतो की अवकाळी पाऊस, आता राहिली गोष्ट यावर्षीचा 2 महिना उशिरा पाऊस पडला. 2 महिने उशीर पाऊस पडल्या कारणाने शेतकऱ्यावर दुबार पेरणी येते. जो खिशातला जो पैसा आहे तो पैसा पूर्ण मातीत ओतून उत्पन्न समाधान नसल्या कारणाने शेतकरी हातबल होतो. म्हणून शासनाला एकच विनंती आहे की शासनाने दुबार पेरणी झाले त्याला वेगळं अनुदान पारित करावं. राहिली दुसरी गोष्ट, गहू, मका, ज्वारी या रब्बी पिकं त्यांना एकंदरीत अवकाळी पावसामुळे बरंचसं नुकसान होतं. त्या कारणाने म्हणून वेगळं अनुदान पारित करावं. राहिली गोष्ट तर कर्जमाफी ही झालीच आहे, देर आहे पण दुरुस्त आहे. या हिशोबाने 2 लाखापर्यंत कर्जमाफी शासनाने मंजूर केली होती. तर एकंदरीत माझ्या अकाउंटला 1,73,000 रुपये आले. शासनाने कर्जमुक्ती दिली आहे, पण शासनाला एकच विनंती आहे की शासनाने हमी भाव देण्यात यावा. कारण की वारंवार त्या गोष्टीची चर्चा होती विधानसभेत, राज्यसभेत, पण विशेष कारण त्या लक्ष काय देत नाही कोणी. फक्त ब्राईटवर किंवा एकंदरीत इलेक्ट्रॉनिक मीडियावर या गोष्टीचं प्रक्षेपण होतं. शासन पण अधिवेशन संपल्यानंतर ब्राईट देतात की आम्ही ही योजना काढली, ती योजना काढली. योजनेचा काही विषय नाही. एकंदरीत शेतकऱ्याला तुम्ही कुठलीही योजना द्या, शेतकऱ्यापर्यंत 20% योजना पोहोचते. पण सांगायचं कारण एकच, तुम्ही जर प्रत्येक पिकाला हमी भाव दिला तर बरं होईल बा. तुम्ही ह्याला हे दिलं त्याला दिलं करण्यापेक्षा प्रत्येक पिकाला हमी भाव द्या. बाकी शेतकऱ्यांना दुसरं काही लागणार काही पाहिजे नको आहे. तुम्ही कापसाला हमी भाव द्या, गव्हाला हमी भाव द्या, ज्वारीला हमी भाव द्या, मकाला हमी भाव द्या. शेतकरी त्या पद्धतीने तुमची ग्रेड ठरवा, त्या पद्धतीने शेतकरी पण माल तुम्हाला क्वालिटीचा माल देईल. तुम्ही म्हणशाल की बाबा ग्रेडने शेतकरी काय पण माल आणतो, तो काही विषय नाही. शेतकरी एवढा बोळा नाही आहे की चांगल्या पद्धतीने क्वालिटीचा माल देईल. शेतकरी शासनाला एवढंच विनंती त्यांनी हमी भाव देण्यात यावा. चालले आहेत आणि काय तुमच्यात अपेक्षा आहेत शासनाकडनं? शासना 1,15,000 रुपये जमा झाले आहे. शासनाने आम्हाला काहीतरी मदत द्यावी. कारण यावर्षी पाऊस लेट झाला आणि आला त्याची नुकसान झाली. पेरणी केलेली वाया गेली, नवीन दुबार पेरणी करायची. आता जी योजना राबवली शासनाने त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात? समाधान आहोत आम्ही, त्याबद्दल आम्ही समाधान आहोत. आमच्या पिकाला भाव पाहिजे फक्त.